निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. हॅलो, हा बोला ताई. हा ताई, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी बऱ्याच दिवसापासून करते तुम्हाला ट्राय. अच्छा, मी इंदोरून बोलते. कुठून इंदोर? हा, इंदोरून बोलते मी. हा हा हा, बोला ताई. मला अनुभव सांगायचा आहे. हा, नाव सांगू शकता का? हा, मनीषा कोष्टी. हा हा, काय अनुभव आला ताई? मी म्हणजे लग्नाच्या अगोदर त्याचा अनुभव सांगते मी. हा, बरं. हा, तर लग्न म्हणजे माझं साखरपुडा होऊन तुटलेला होता 12वीत असताना. साखरपुडा 12वीत झाला? हा, अरे बापरे. 12वीची परीक्षा दिली आई ग. आणि लगेच चांगलं स्थळ होतं. हा हा, बरोबर. मग त्यामुळे मग आम्ही 3 बहिणी. हा, साहजिक मी वडिलांना सगळ्यात वाटतं मोठी. की हा, तेव्हा तर तसंच होतं ना. बरोबर. हो. 25-26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा, अगदी तसंच होतं, खरंय. हा. मग त्याच्यामुळे वडिलांनी काय केली, असं म्हणजे तो शाळेत होता हा याच्यामध्ये, लॅबोरेटरीमध्ये. हा हा. मुलगा होता, मग बाबा बोलले चांगलं स्थळ आहे. अच्छा. हा, हा तर मग तर ते एकीने काय झालं, मग ते काय माहिती काय झालं अचानक, म्हणजे ती सासू खराब होती. तर मी तर मला तर रडत होती. मी म्हटलं काय अरे माहिती अरे अरे. कसं. तर ते साखरपुडा झाला चांगला. काय झालं? आणि साखरपुडा चांगला झाला एकदम व्यवस्थित. हा 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 हा. आणि संध्याकाळी म्हणे तुटलं. अय्या, हा, कसं काय? काय माहिती काय झालं त्यांचं. म्हणे अरे. मोडलीच ती. मग हा हा. परत बरं 2 वर्षांनी मग काय झालं, मग नंतर हे झालं. मग माझे वडील तर टेन्शन मध्ये आले होते नुसते. बरोबर. हा. एवढं धामधुमीत केला होता. आणि अरे तिकडे बापरे. हा, तर मग झालं ते. मग हम्म. नंतर मग परत असंच चाललं होतं. म्हणे मग परत ते आले होते परत. परत म्हणे आले? की करून घ्या म्हणे असं. हा, म्हणजे बाबा मी आता चुकलं म्हणे, आता टाकणार नाही म्हणे, आता बस झालं म्हणे. बरोबर आहे. हो. झालं. हम्म मग ते हम्म झालं. मग नंतर वडिलांना टेन्शन झालं. हम्म. माझ्या वडिलांनी सगळं पूजापाठ, म्हणजे आमच्या घरात स्वामी महाराज तर 1984 साली आले. अरे वा, 1984 साली. हा, माझे वडील नाशिकला होते. अच्छा. म्हणजे सिटी सर्व्हे मध्ये सर्व्हिसला होते माझे बरं बरं. हा वडील. हा. तर तिथे सर्व्हिसला होते. हम्म. बदली तिथे झालेली होती. आणि वरती केंद्र होतं आणि खाली बाबांचं ऑफिस होतं माझ्या. अरे वा, किती हा छान. हा, तर तिथे जात होते वडील माझे. केंद्रात जायचे. हा. हा, मग मोरेदारांचे जावई आहे ना, माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये होते. अरे बापरे. हा बापरे, हा, कमाल. त्यांनी फोटो दिलेला आहे आमच्या घरी. कोणता तो श्रीरूपातला. अरे वा. हो हा, का? त्यांनी दिलेला आहे. हा, हा हा तर तरी पण आम्हाला काही माहिती नव्हतं एवढं. बस फक्त फोटो होता, पूजा करत होते आम्ही. हा. लिंगायत आहे. आमच्या घरात जास्त महादेवाचं चाललं होतं. चालतं. बरोबर बरोबर. तर ते करत होते आम्ही, पण आम्हाला माहिती नव्हतं काहीच. मग नंतर असं झालं. मग नंतर माझे मामा पण ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये. अच्छा. हा. तिथे गावातच असतं मामा माझे. हो मग का? हा, पण त्यांना पण माहिती नव्हतं. पण ते रावेरला बदली झाली त्यांची पण. तर अच्छा. त्यांच्या ऑफिसमध्ये कोणीतरी होतं, एक सेवेकरी असेल. हम्म. तर त्यांनी सांगितलं. मग मामांनी माझ्यासाठी कार्यक्रम आणले हा घरी. हा. स्थळ. तर मी ते मनापासून केले. खरंच 3 गुरुचरित्राचे पारायण केले मी. 3 अच्छा अच्छा. अमृताचे पारायण केले. हम्म. अजून हे सगळं जे सांगितलं ते मंगळवार केले. हा हा दिवसाचे हा हा. ते पण केलं, सगळं केलं. मग नंतर काय झालं, मग मला काही म्हणजे अनुभव येत नव्हता. म्हटलं जाऊ दे. मग हम्म. माझे वडील म्हणजे रात्री उठून बसत आणि असं आई बाबा आणि बाहेर ओट्यावर असं आई रडत ग. बसत होतं. बरोबर, कोपऱ्यावर टेन्शन होते. येतच ना. हा हा, मग मला एकदम जाग आली रात्री. हा. मला तर रडू झालं. म्हटलं बाबा माझ्यासाठी माझ्या आईला किती त्रास घेत आहे. आई ग. म्हटलं देवा, मी एवढं करते तर काय कामाचं आहे असं. मी तर बरं. करणारच नाही आता उद्यापासून. म्हटलं काहीच करणारच नाही. हा हा तर मला त्याच रात्री स्वप्न पडलं. माहितीये कसं, हा. एकदम झोपलेली होती मी. आणि आपलं आरती असते ना, आरतीचे स्वर. हो 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 हो.
ते बिलकुल एकदम शांत चित्ताने, बिलकुल असं एकदम हालत नाही डुलत नाही, असं एकदम हळूहळू आरती चालली होती मस्त छान. अरे वा. हा हा. आणि बिलकुल हलत नव्हती मी, बिलकुल अजिबात. मला असं वाटतं स्तब्ध काय झालं एकदम. मला. हा हा. मग म्हटलं देव, मला असं, मी ते बोलली होती, म्हटलं देव आहेच नाही, म्हटलं रडून रडून झोपली मी, म्हटलं देव आहेच नाही आता म्हटलं. हा हा हा. मग तसं झालं मला, म्हटलं नाही देव आहे. परत करायला लागली माहिती मी. मग परत करायला लागली. तर स्वामी महाराजांच्या कृपेने खरंच मला एवढं चांगलं भेटलं. फक्त मी देवांना असं म्हटलं होतं, मला निर्व्यसनी पाहिजे मुलगा, मला निर्व्यसनी पाहिजे. बरं तो थोडंसं कमी खाना, पण मला निर्व्यसनी पाहिजे. अगदी ते फार महत्वाचं आहे, खरंय. आणि म्हणजे मला एवढं चांगलं भेटलं ना ताई, खूप हा. म्हणजे हा खूपच. त्यांचा अरे. स्वभाव खूप सांगितलाय, म्हणजे इतका चांगला आहे ना, खरंच चांगले आहे. अरे वा. आणि 5 आहे आम्ही, पण मी सगळ्यात छोटी इथे. अच्छा. पण एकदम एकदम छान आहे एकदम. बघा, काही टेन्शन म्हणजे नाही मला. स्वामी कशी सोय करतात. जे हा होतं ते चांगल्यासाठी होतं, हे चांगल्यासाठी वाक्य होतं. लक्षात ठेवायचं काय. खरंच हकीकत. मग मुलं वगैरे किती तुम्हाला? मला 2 मुलं आहे. मुलं आहे, 2 मुलं. एक BMS ला आहे शेवटच्या वर्षाला, अच्छा. आणि एक BBA करतोय. अरे वा. बघा हा. ताई, किती छान झालं. आणि तो सुद्धा मोठा सुद्धा माझा स्वामी महाराजांचाच प्रसाद आहे. हो बघा, हो. किती त्याच्या सुंदर. वेळेस म्हणजे सप्ताह पडलेला होता हा. आपला याचा, आपल्या सप्ताह असतो ना. हा. दत्त दत्त जयंती. जयंतीचा. हा. पूर्ण हवन वगैरे सगळं झालं त्याच्या वेळेस बिलकुल. अरे वा. पूर्ण 9वा महिना चालू होता माझा पूर्ण. बापरे. आणि देवाने एवढी शक्ती दिली मला, खरंच ना. हा. गुरुक्षेत्राचं हवन सुद्धा झालं अरे वा. माझ्या मामाच्या घरातच. म्हणजे मामा खूप करता, म्हणजे हा हा हा. त्यांनी म्हणे आपण हे केंद्र काढू म्हणे, तर मग त्यांच्या घरापासून सुरुवात केली. मोठं घर आहे मामाचं माझ्या, हा हा. तर त्यांच्या घरापासून सुरुवात केली. तर अनायासे म्हणजे मी त्याच वेळेस 7व्या महिने चालली गेली होती याच्या वेळेस. हा हा हा. इथे सासू नाही. आणि खरं गोष्ट सांगू तुम्हाला, जे मला माझे भविष्य कोणी पाहतो ना, म्हणे या पोरीला खूप सासूचा त्रास आहे, या पोरीला खूप सासूचा त्रास आहे. आणि मला एवढी कृपा केली, इथे सासूच नव्हती मला माहिती. बापरे. सासूच नव्हती बघा. अय्या. एवढी कृपा केली. म्हणजे त्यांचं म्हणजे गर्भपिशवीचा कॅन्सर झाला होता त्यांना. हा हा. ते माझ्या लग्नाच्या अगोदरच वारलेल्या होत्या त्या. नाही, तरी पण त्यांनी त्रास नसता दिला, कारण तुम्ही स्वामी सेवेत होता ना ताई. तर ते कशाला त्यांना पण सद्बुद्धीच देईल सासूला पण तुमच्या, असं. तेच असं. आणि भरपूर अनुभव येतात, असं काही नाही. खूप सांभाळता स्वामी महाराज, तर खूप सांभाळतात. हो आणि हो माझी समजा असं वाटतं मला, तर म्हणजे माझा संसार तेच चालवत आहे. हो. स्वतःचं घर आहे, काही टेन्शन नाही मला, कशाचंच खरंय. टेन्शन नाही. मग सगळं व्यवस्थित आहे. खूप छान ताई, मी शेअर करते. ठीक. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.